Welcome all of you students. Today we are going to discuss about the day 18th activity for 10th class. So let's start. So in this activity there are less activities here to write. The main part of this activity is to understand what is the main message given in the given paragraph. या ऍक्टिव्हिटी मध्ये लिखाण खूप कमी आहे, मात्र मेन जो घटक आहे तो हा आहे की तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मध्ये नेमका कोणता संदेश दिलेला आहे, पॅराग्राफ मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला शोधून काढता आलं पाहिजे. सो द इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट इज read the given passage carefully and write its central idea in a sentence. It is the main activity. There are 2 paragraphs are given for you and you have to write the central idea of that paragraph, but there is one condition. You have to write that central idea in one sentence. तुम्हाला ही जी सेंट्रल आयडिया लिहायची आहे त्या पॅसेजची ती एका सेंटेन्स मध्येच लिहायची आहे. मग ही कशी लिहायची चला तर बघूया. ओके, now this is the first paragraph. First of all, I am going to read it and I will tell you the meaning also. पहिल्यांदा मी हा पॅराग्राफ वाचेन आणि त्याचा तुम्हाला अर्थही सांगेन. Forgiveness is a choice one makes over and over again. एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा दुसऱ्याला क्षमा करू शकते. ही त्याची स्वतःची सुद्धा निवड असू शकते. It can be a fresh perspective or a healthy distance like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. हा एक नवीन दृष्टिकोन सुद्धा असू शकतो, जणू की जगाच्या संघर्षामध्ये सुद्धा एखाद्या शांत खोलीत असण्यासारखा असेल. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. क्षमा ही गोष्ट सर्वांसाठी देणगी आहे आणि हा असा गुण असू शकतो जो इतरांबरोबर स्वतःला सुद्धा क्षमा करण्यासाठी सक्षम बनवतो. आता हा झाला पॅराग्राफ. आता मेन क्वेश्चन जो आहे तो काय आहे? यू हॅव टू राईट द सेंट्रल आयडिया इन वन सेंटेन्स. या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला कोणती सेंट्रल आयडिया सांगितलेली आहे तर ते आन्सर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पॅराग्राफ इज फॉरगिव्हनेस इज अ गिफ्ट टू एव्हरीवन हू वॉन्ट्स टू लिव्ह हॅपीली. ज्यांना आनंदाने जगायचं आहे अशा माणसांसाठी हॅपीनेस ही एक फॉरगिव्हनेस ही एक देणगी आहे. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट पॅराग्राफ. Okay, now here you can see there is again next paragraph. The same question is here. You have to read this paragraph and you have to write a central idea in one sentence. So first of all, discuss about this paragraph. Motivation is the process that initiates, guides and maintains goal-oriented behaviors. प्रेरणा ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाते. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that activate behavior. यामध्ये जैविक, भावनिक, सामाजिक अशा शक्ती आहेत जे तुमचे वर्तन बदलवू शकतात. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जे काही प्रयत्न करत असते यासाठी प्रेरणा हीच कारणीभूत आहे असं मानलं जातं. आता हा झाला पॅराग्राफ. जर याच्याबद्दल आपल्याला एका सेंटेन्स मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो? इट इज गिवन हिअर. मोटिवेशन इज अ फोर्स विच हेल्प्स यू टू अचीव युअर एम. मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी, गोल साध्य करण्यासाठी मदत करते. यू कॅन राईट दिस आन्सर. सो नेक्स्ट इज इव्हॅल्युएशन. आस्क द स्टुडंट टू रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट इट्स सेंट्रल आयडिया. तुम्हाला तुमचे शिक्षक शाळेमध्ये आल्यानंतर एखादा पॅसेज देतील आणि त्यामधली एखादी सेंट्रल आयडिया तुम्हाला सांगायला सांगतील. हे तुमचं इव्हॅल्युएशन आहे, त्याची इथं कुठलीही लिहिण्याची गरज नाहीये. सो आजची ऍक्टिव्हिटी आपली इथंच संपते. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अँड लाईक टू माय चॅनल. थँक यू अगेन.